पाथर्डीत बिबट्याचा थरार, महिलेवर दिवसा हल्ला, ग्रामस्थांची वन विभागाला चेतावणी. लोहसर परिसरात बिबट्याची दहशत, महिला बचावली, शेळी ठार, ग्रामस्थ संतप्त. पाथर्डी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ. लोहसर परिसरातील गीते वस्तीवर दिवसा उघड्या उजेडात महिलेस लक्ष्य करत बिबट्याने केला हल्ला. सुदैवाने महिलेच्या आरडाओरडीनंतर शेतकरी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र जाताना बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी वन विभागावर गंभीर दुर्लक्षाचा आरोप करत इशारा दिला आहे. 8 दिवसात कारवाई नाही झाली तर करंजी बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करू. यापूर्वी देखील याच परिसरातील दानियल नामदेव गायकवाड या नागरिकावर बिबट्याने हल्ला केला होता. सतत वाढणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांची मागणी, लोहसर परिसरात पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यात यावे, तसेच ग्रामस्थांच्या जनावरांचे नुकसान भरून दिले जावे. मी देवेंद्र बाळासाहेब गीते, तालुका उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा. मी मागील 4 महिन्यापूर्वी लोहसर, खांडगाव आणि राघवहिरे परिसरात असलेल्या बिबट्याच्या वावर याविषयी तिसगाव वन परिक्षेत्र या ठिकाणी रीतसर तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी वन विभागानं पिंजरा देखील लावला होता. पण त्यानंतर तो बिबट्या अचानक त्या ठिकाणी गायब झाला. त्यानंतर पुन्हा एक 1-1.5 महिन्याच्या कालावधीनंतर त्या बिबट्यानं जनावरांवर हल्ले सुरू केले. त्या 29 ऑगस्टच्या आसपास माझ्या राहत्या वस्तीवर म्हशीवर त्यानं हल्ला केला. 1 लाख रुपये किमतीची म्हैस त्या ठिकाणी दगावली त्या हल्ल्यामध्ये. त्या संबंधित घटनेचं पूर्ण स्पॉट पंचनामा, PM, पोस्टमार्टम हे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं होतं. त्या ठिकाणी तिसगाव वन परिक्षेत्राचे आरएफओ श्री साबळे आणि वनपाल श्री कराळे यांनी सदर ठिकाणी येऊन असं सांगितलं, या ठिकाणी बिबट्याचा वावर आम्हाला कुठंच दिसत नाही, त्यामुळं आम्ही हे प्रकरण पुढं पाठवणार नाही. आणि मी आणि माझे सहकारी सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर याचा जाब विचारल्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या बंधूला तिसगाव वन परिक्षेत्र कार्यालय या ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी हे तुमचं प्रकरण आम्ही पाठवणार नाही हे ठणकावून सांगितलं. मी त्या ठिकाणावर निघून आलो. नंतर त्यांनी त्याच दिवशी माझ्यावर पाथर्डी पोलीस स्टेशन येथे खोट्या प्रकारची NC नोंद केली. मग मी त्याच्यानंतर काही काळ शांत राहिलो. आता मागील 4-5 दिवसापासून परिसरामध्ये या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. अक्षरशः 7-8 जणांवर हल्ले झाले आणि आज नंदाबाई मिट्टू ससे या महिलेवर बिबट्यानं भर दुपारी हल्ला केला. ती महिला त्यातून थोडक्यात बचावली, पण तिच्या समोर असलेलं तिची एक शेळी त्या बिबट्यानं तिच्या समोर मृत्यू मारली. तर माझं एक म्हणणं आहे, मी लवकरच माझे गावातील सहकारी सरपंच आणि वन समितीचे अध्यक्ष अनिल गीते पाटील यांच्या समवेत नगर जिल्हा वन विभाग अधिकारी यांची भेट घेऊन तिसगाव वन परिक्षेत्र कार्यालयातील या 2 व्यक्तींची आरएफओ श्री साबळे आणि वनपाल श्री कराळे यांची या प्रकरणी सखोल चौकशी होऊन यांचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी करणार आहोत. जर येत्या कालावधीमध्ये त्यांचं निलंबनाची कारवाई झाली नाही तर आम्ही करंजी येथे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन उभारू. श्री कराळे आणि श्री आरएफओ साबळे यांच्याविषयी आणि यांनी केलेल्या हरगळेपणाचे भक्कम असे सबळ पुरावे मी देवेंद्र बाळासाहेब गीते हे स्वतः मीडिया आणि DFO यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.